सकाळी 5:30 वाजता आपण जातोय आता जिमला. आज आपला पहिला दिवस आहे. ओके, तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कशात तुम्ही सगळे? तर मंडळी, आता आपण पाटे सकाळी 5:30 वाजता आपण जातोय आता जिमला. थोडंसं वर्कआउट करूयात, बघूयात. स्टेटून चालू करत आजचा ब्लॉग. आलोय आपण आता. मस्त जिम चालू करत, वर्कआउट करत थोडंसं. आज आपला पहिला दिवस आहे पुन्हा एकदा त्याच्यामुळे. सॅलड घेतोय, लिंबू. अरे लिंबू पोटायवे. आता आपण जरा हेअरकट करूयात. हेअरकट करू, फिर हम जाएंगे रूम को. A few moments later. आता आपण जातोय एक चित्रपट बघायला. तो मराठी आहे, त्याचं नाव आहे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम. तर आपण तो मूवी बघणार आहे. आणि मी गावाकडे होतो, घरी होतो, आणि मला तो मूवी खूप बघायचा होता. मी खूप आतुरतेनं वाट बघत होतो मला की मूवी कधी येईल आणि मी कधी बघू. पण आमच्या गावाकडे तो चित्रपट रिलीजच झाला नाही, काय माहिती. मग म्हणलं यार पुण्याला आल्यावरती बघावं, पण तोपर्यंत डेट्स निघून गेले. आणि रिसेंटली आपण 2-3 काही मूवीज बघितले. पण जस्ट मी काल बुक माय शो वरती बघितलं की यार कोणते अवेलेबल आहेत का मूवीज. आणि मग एका थिएटरमध्ये जे सिटी प्राईड आहे सातारा रोड, तिथे अवेलेबल आहे मूवी. सो म्हणलं आता मला जी मूवी बघायचं आहे ते मी आता काय मोबाईलवरती किंवा असं लॅपटॉपवर, म्हणजे आता माझी इच्छाच बंद झाली आता ती बघायची. थिएटरवरच बघू वाटाले. सो म्हणलं आपण आता थिएटरवर जाऊयात आणि थिएटरमध्ये चित्रपट बघूयात. आपण आलोय आता सिटी प्राईड थिएटरला. आता बघूयात आपण आहे का नाही. क्रांतीज्योती महाविद्यालय नाही यार, पोस्टर पण नाही आहे. बघा तुम्ही बघा. क्रांतीज्योती झाले. तिकीट काढले आपण. आपली कोणतीही स्क्रीन बंद. हॅलो, शाळा माझी शाळा. पण मी काय बोलतो सर, असं नुसता भेट कशाला? आपण असं चांगला सेंड ऑफचा प्रोग्राम करू ना मोठा. शाळे मुले शाळेचे मला आभार मानायचे. तसा निरोप समारंभ. हा तोच. मी काय म्हणतोय बबन? 1 hour later. चला मंडळी, मूवी आपला झालाय आणि चित्रपट खूपच छान होता, खूप सुंदर होता. इन्फॉर्मेटिव्ह मूवी होता. एंटरटेनमेंट पण खूप जास्त होतं. भरपूर कॉमेडी होती. आणि असं खरंच असं काय म्हणतात,
लहानपणीचे दिवस असं कुठं तर एक काय म्हणतात 18 नंबरची शाळा, जिल्हा परिषद शाळा, जे आपले अंगणवाडीचे शाळा होते, तर असं एक सिनेरिओस असे दाखवलेत ना, म्हणजे तुम्हाला दर एक मोमेंट असं आठवायला लागत. मला तर ते असं काय म्हणतात आपलं दाल खिचडी आणि अजून बरंच काय, आता मी असं बोलू शकत नाही. जी पिक्चर बघताना ती तसं रिअलायझेशन होत होतं, आता असं बोलता येत नाहीये. आणि इम्पॉर्टन्स दाखवलंय त्याच्यामध्ये की मराठी शाळेमध्ये मराठी शाळा का महत्वाची आहे आणि मराठी शाळा का महत्वाची आहे हे त्या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. खूप छान एक्सप्लेनेशन केले त्यांचा बॉन्ड. पुन्हा नंतर सगळं त्यांचं जे एक स्टुडंट्स आहे ते सगळेजण येतात त्या गावी, सरांसोबत राहतात. पुन्हा नंतर ते सगळे मेमरीज, सगळे मुवमेंट्स आठवायला लागतात. बरंच काय आणि दाखवलंय त्याच्यामध्ये एक गोष्ट दाखवलंय. मी माझ्या मम्मी पप्पाला खरंच रिकमेंड करेल मूवी बघायला. कारण पण आता ते मला नाही वाटत की गावाकडे असणार आहे धाराशिवला. एक वेळेस लातूर सोलापूर जवळ आसपास जरा असेल तर मग सांगतो मग पप्पाला, मी मूवी बघायला सांगेल. खरं तर असे मूवीज ना मला असं वाटतं मंडळी कुठे एक 1 वीक 2 वीक असं नसायला पाहिजे. असे काय चित्रपट राहतात की ते लोक जात नाहीत बघायला. लोकांना वाटतं की थोडंसं कुठं तर ऍक्शन, ऍडव्हेंचर, रोमॅन्स. असं पण नाहीये की आपण म्हणतो की आपण हॉलिवूडचे नाही बघायला पाहिजे, साऊथचे नाही बघायला पाहिजे, कुठं बॉलिवूड किंवा असं तसं, आणि आपण मराठी. माझं फक्त म्हणणं एकच आहे की सगळ्या मूवीज मध्ये काही ना काहीतरी गोष्टी घेण्यासारख्या राहतात. चित्रपट राहतं, काही ना काहीतरी मोटिव्ह राहत असतं. तुमच्या ह्याच्यावर असतं की तुम्ही त्या चित्रपटामधून काय घेताय, काय शिकताय, तुम्ही दुसऱ्यांना काय सांगताय. ते मी जसं अवतार मूवी बघितला तर अवतार मूवी असं काही घेण्यासारखं नाहीये. तो एक एक्सपिरियन्स आहे, एक सिनेमा आहे आपण ते म्हणू शकतो. अशा काही मूवीज असतात ते बायोग्राफीजवर असतात. तुम्हाला ते शिकायला भेटतं की बाबा हा अच्छा असं पण काहीतरी कोणीतरी असं आयुष्यात जगलेलं आहे. आणि असे काही मूवीज असतात की ते तुम्हाला इन्फ्लुएन्स करतात. जसं आज मी हा चित्रपट बघितला, खरंच खूपच इन्फ्लुएन्स झालो, खूप छान वाटलं. आता आपण जाऊ दे, आता मी काही जास्त बोलत नाही. चला आता निघूयात आता रूमवर. चला. 8:01 p.m. आता तुम्ही बनवता होय बिर्याणी? मला वाटलं काकूच बनवतात काही की. कधीतरी आपलं आता द्या बिर्याणी जास्त द्या, मी तुमच्याकडे गेलोय. ओके, तर मंडळी आजचा व्लॉग आपण एंड करून टाकूयात. तुम्ही मला सांगा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका. ओके, आता मी जरा मस्त स्टडी करतो. मस्त आपलं जेवण झालंय और फिर हम सोने को जाएंगे. ओके, तर भेटूयात आपण पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. भेटूयात आपण.